मला दुर्दैव आणि खंत याचीच वाटते की लोक घाबरतात, अजूनही घाबरून जगतात. भीती वाटते त्यांना त्यांच्या फ्युचरची भीती वाटते, पुढे काय घडेल याची भीती वाटते. न्यूज लागल्यावर इकडे असा ऍक्सिडेंट झाला, तिकडे तसं झालं. मी म्हटलं चांगलं काही घडतच नाही. मी नवऱ्यावर चिडले त्या दिवशी, बातम्या लावून बसला. मी म्हटलं चांगलं काही घडतच नाही एका आयुष्यात. हिरोईननी प्रत्येक वेळी सुंदर दिसणं अपेक्षित नसतं. हिरोईननी ती आहे तशी दिसणं अपेक्षित असतं आणि त्यातनं सौंदर्य लोक शोधतील. म्हणजे घरात काम करत असताना, फोडणी देत असताना फोडणीने शिंक येते, टसका लागतो. आणि मला असं वाटतं हे आपण कुठेतरी डेली सोपमध्ये ना काम करताना कधी कधी विसरायला होतं. आणि ही गोष्ट मला विनय आपटेंनी सांगितली की खऱ्याच्या जवळ जाणारं काम करायचा प्रयत्न कर. आणि ते जेव्हापासून त्यांनी सांगितलं ना, परफॉर्म करताना एक चस्का लागला की त्यातलं खरे पण शोधायचा प्रयत्न केला. गुप्ते नावाचा एक मुलगा होता, ज्यांनी एका मोठ्या रायटर डिरेक्टरशी माझे संबंध आहेत चांगले, तो माझा काका आहे, मामा आहे असं सांगून, तेव्हा मी नवीन होते, म्हटलं आम्हाला तुला एक स्टोरी सांगायची असं सांगितलं. एक स्टोरी सांगितली. आम्ही त्या प्रीतम हॉटेलच्या सीसीडी मध्ये भेटलो. मला ती गोष्ट सांगितली आणि मला म्हणाला की आता तुला अंडरस्टँड करावं लागेल, थोडंसं एक स्पेशल मीटिंग करावी लागेल डिरेक्टर बरोबर. मी म्हटलं कशासाठी? तर मला म्हणाल तुला कळत नाहीये का मी काय सगळ्या अर्थाने एक्सप्लेन करू? म्हटलं नाही, तुम्हाला सगळ्या अर्थाने एक्सप्लेन कर. तर तो म्हणाला की त्यांच्याशी संबंध तुला निर्माण करावे लागतील, प्रेमाचे, थोडंसं अंडरस्टँडिंग करावं लागेल, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मी ताडकन उठले, फाटकन त्याच्या मारलं. मी म्हटलं आई काय सांगते त्याचे, कारण मी म्हटलं हे बघ आत्ता बोललास, याच्या पुढे ना तू पुरुष म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही राहणार. याच्या पुढे जर परत माझ्या आणि माझ्या मैत्रिणींच्या आसपास फिरकलास. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना अमृता फिल्मच्या 1on1 तर्फे रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रंगपंचमी म्हणजे रंगांचा खेळ, रंगांचा दिवस. तर आजच्या दिवशी अशीच एक रंगारंग व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती पाहुणी म्हणून येणार आहे. एवढंच काय, तिच्या नावात सुद्धा रंग आहे. लक्षात येतंय का आज कोण येणार आहे ते? बेल वाजली, आलीच वाटतं, बघूया चला. होली के दिन दिल खिल जाते हैं रंगों में रातें होली. किधर है पार्टी, किधर है पार्टी, किधर है पार्टी, किधर है? आज पार्टी नाही, आज तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे मी, गप्पा मारणार. शेवटी पकडलं. कितींदा बोलवलं ये आदिती कधी येते म्हणून, आज तुला पार्टी म्हणून सांगितलं म्हणून धावत आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅपी होली वन्स अगेन. अँड तू श्याम मी राधिका. आदिती, सगळ्यात आधी सांग, बियर घेणार का? नाही, भांग घेणार. भांग केली की नाही? आज होळीचा दिवस आहे. मला माहितीये तू ड्रिंक बिलकुल घेत नाही, पण तुझ्या डोहाळ आहे म्हणून आधी बाई नाही दुसऱ्या मुलाचा विचार केला अजून तरी. एकाच मुलाचे कार्यापर्यंत पुरे ना. खुश, एकदम खुश. म्हणजे मला आजकाल ना लोक पार्टीमध्ये बोलवेन अशी झाली आहेत, कारण मी खूप दुःखी झालीये. आय डोंट ड्रिंक. मग मला त्यांना माझ्यासाठी जे कोणाच्या घरी असेल तर 2-3 ग्लास लिंबू सरबत बनवून द्यावं लागतं. 9-9:30 झोप यायला लागते. सेम. आणि त्यामुळे मग बाजूच्या लोकांना, त्यामुळे 11 वाजता माझ्यामुळे पार्टी बंद करावी लागते. त्यामुळे मला लोक म्हणतात की तू ये, अर्धा तास बस आणि तू निघून जा. नॉनव्हेज खात नाही, व्हेज काहीतरी असं चुरुमुरू खात राहते. पण वेफर बिफर 7 नंतर जेवण, माझा उपयोगच नाही राहिला असं मला वाटतं पार्टीला. तुला माहिती, माझी कथा, मी पण ड्रिंक घेत नाही. आणि जेव्हा पार्टी असते तेव्हा मी सुरुवातीला सगळ्यांना असं, ही बावळट, ड्रिंक न घेणारी म्हणजे बावळट, असं एक बाहेर सोशल ह्याच्यामध्ये असतं सर्कलमध्ये. तर मग मी सुरुवातीला लोक मला सगळे हसतात, असं बावळट म्हणतात म्हणून ड्रिंक घ्यायचे आणि असं काहीतरी केलं असं करून तिथे ग्लास ठेवून द्यायचे. परत पुढे कुठेतरी जायचे, कोणीतरी आग्रह केला, परत ग्लास हातात घ्यायचे, तिथे सोडायचे. परत सांगितलं की तिथे ग्लास सोडायचे. तर माझे मिस्टर माझ्यावरती एवढे चिडले एकदा. मला म्हणे तुला काही समजतं का, तू म्हणे त्या ड्रिंकचा अपमान करतेस, तू त्या गेस्टचा अपमान कर, तुला नको तर नको घेऊ. तुला माहितीये का त्या एका ड्रिंकची कॉस्ट किती असते? तो जर 3, 4, 5 ग्लास घेतेस आणि तिकडे सोडून देतेस
नाही तू ठाम सांग मी घेत नाही, मी तुला कोणी आग्रह करणार नाही. तुम्हाला एक आयडिया सांगू का? असं घेऊन ठेवायचं ना, साधारण 4 पेक नंतर लोकांच्या लक्षातच नसतं माझा ग्लास कुठे, मग शोधायला अरे तुमने उधर रखा था, तो तुझा ग्लास आहे म्हणून खपवायचा आपला ग्लास. नाही पण आता सगळ्यांना समजलेलंच आहे मी असं करायचे, हेही समजलंय, त्यामुळे बेटर कोणी विचारायला पण येत नाही. पण आपले लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळाचं पाणी याच्यावर खुश. अशी गंमत आहे ती. त्यामुळे आता भांग घेतेस की नाही तू? मी तुम्हाला खरं सांगू, माझ्याकडे ना कामाला एक मुलगा होता, बिहारी मुलगा होता, आणि जवळजवळ 11 वर्ष आमच्याकडे काम करायचा. तर त्याला जाम ना ही होळी सेलिब्रेट करायची असायची, आणि खूप मनापासून तो आमच्या बुबूचं सगळं करायचा, आमचा स्वयंपाक करायचा. पण त्याला ना होळीच्या दिवशी भांग तयार करायची असायची, आणि मी कधीच भांग प्यायली नव्हती. काय माहिती कुठून त्यांनी गोळी आणली, त्यांनी फ्रीजमध्ये भांग तयार करून ठेवली, आणि मला वाटलं मला माहितीच नाही यांनी काय काय उद्योग केलाय. माझं शूटिंग नव्हतं त्या दिवशी, मी कुठेतरी होळी खेळून आले होते. म्हटलं बाबा थंडगार दूध प्यावं, गट्टा गट्टा ते प्यायला म्हटलं वेगळं लागतंय, काहीतरी चुन्यासारखं लागतं ते प्यायले. आणि नंतर मग शंभू क्या था शंभू असं घरात जे हसत राहिले होते. तर मलाही आठवत नाही काय झालं. भांग करते पण गोळी वेळी काय घालत, भांग्याची गोळी असते ना, त्यानेच ती केली होती खरी, मला माहिती नाही. नंतर कधी नाही बाबा घेतली, कारण मला असं वाटतं की जी गोष्ट आपल्यावरचा पूर्ण ताबा सुटतो ती गोष्ट करायलाच नको, भीती वाटते मला. तू या क्षेत्रात, मी एक अगदी ढोबळ प्रश्न असतो पहिला, तू या क्षेत्रात कशी आलीस? अपघातानं, शपथ अपघातानं. म्हणजे अनेक इंटरव्ह्यूज मध्ये मी सांगितलंय, रुईया कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेचं ऑडिशन चालू होतं, मी गेले, ऑडिशन दिलं. म्हणजे परिकथा लिहितो ना की आला राजकुमाराने तिला पाहिलं, मग घोड्यावर बसवलं, मग आपल्या राज्यात नेलं, मग राजाला काही ती पसंत पडेना, मग त्यांनी तिला पळवून नेलं, त्यांनी लग्न केलं, मग राजाचा नकार काही त्यांना येणारच नाही, असं करून सगळं सुखासुखी नांदायला लागलं. ऍक्च्युली माझी गोष्ट अशीच आहे, सुदैवाने स्ट्रगल करायला लागला नाही काम मिळवण्यासाठी, म्हणजे आतापर्यंतच्या टप्प्यावर. त्यामुळे कॉलेजमधनं एंट्री झाली, एकांकिका स्पर्धा, त्यात बक्षीस मिळालं, त्यातनं मालिकेसाठी सिलेक्शन झालं, त्यातनं वादळवाट सारखी मालिका मिळाली, त्यातनं पुढे नाटक, आणि पुढे सुरुवात. गॉड हॅज बीन काइंड, आणि आय थिंक माय पेरेंट्स ऑल्सो हॅव बीन व्हेरी व्हेरी काइंड. पण तू वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेस, असं नाही की एकच हाऊसवाईफ करते, एकच आहे, आणि सगळ्या डॅशिंग भूमिका अशा जास्ती केलेल्या आहेस. त्यावेळी म्हणजे भूमिका तू कशा काय सिलेक्ट करतेस? मला असं वाटतं की आपण सिलेक्ट करणारे कोणी नसतो, ते आपल्यासाठी लिहिलं असेल तर ते आपल्याला भूमिका सिलेक्ट करतात. आणि सुदैवाने असं झालं की ज्या ज्या भूमिका केल्या, वादळवाट मधली रमा चौधरी म्हणा, किंवा लक्ष मधली पोलीस इन्स्पेक्टर म्हणा, किंवा हम बने तुम बने मालिकेमधली त्यातली तुलिका, त्यानंतर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका केली, त्यातली ती मालविका. सो मला असं वाटतं इतकी स्ट्रॉंग लेडी ओरिएंटेड कॅरेक्टर सुदैवाने माझ्या नशिबात आली ना, त्यातली मालविका सोडली तर बाकी सगळी वेगळ्या पद्धतीने संदेश देणारी होती, आणि प्रत्येकामध्ये ती स्ट्रॉंग बाई असते. पण आपण ना तिला बाहेर काढायला कधी कधी घाबरतो, म्हणजे रस्त्यात काहीतरी चालू आहे तर आपण कशाला त्याच्यामध्ये जायचं, म्हणून आपल्यातली ती सलोनी देशमुख बाहेर येत नाही. पण ती योग्य वेळी काढायला पाहिजे ना. मला दुर्दैव आणि खंत याचीच वाटते की लोक घाबरतात, अजूनही घाबरून जगतात. भीती वाटते त्यांना, त्यांच्या फ्युचरची भीती वाटते, पुढे काय घडेल याची भीती वाटते. त्यामुळे पण पण तसं वातावरण पण आहे ना, आहे. आपण रोज न्यूजपेपर उघडल्यानंतर तेच पाहतो, या बाईवर इतके बलात्कार झाला, एकटी बाई चालली होती, तिची पर्स घेतली, कोणी चेन खेचली, ह्याच घटना घडतायत ना सगळीकडे. मला असं वाटतं की ह्या घटना आपल्याला आता दिसतायत, पूर्वी या घडतच असतील, पण मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता, त्यामुळे आपल्याला रोज सकाळी न्यूज लागल्यावर इकडे असा ऍक्सिडेंट झाला, तिकडे तसं झालं. मी म्हटलं चांगलं काही घडतच नाही. मी नवऱ्यावर चिडले त्या दिवशी, बातम्या लावून बसला. मी म्हटलं चांगलं काही घडतच नाही एका आयुष्यात, बंद कर बरं ते आधी. तर मला असं वाटायला लागलं की अरे आपण जे बघतोय तेच आपल्यावरती रिफ्लेक्ट होतं, आणि त्यामुळे ना लोक पण इतकी अशी अग्रेसिव्ह बनत चाललीत ना, लोकांचे विचार, लोकांचे आचार, लोकांची मेंटॅलिटी इतकी अग्रेसिव्ह होत चालली की अनेकदा नाटक म्हण किंवा सिनेमा बघताना असं वाटतं की तूच त्याचं प्रतिनिधित्व करतेस. खूपसं म्हणजे तुझं नेचर म्हण किंवा तुला आलेली भूमिका, म्हणून मी विचारलं की तूच तुझ्या भूमिका निवडते का. वादळवाट केली ना तेव्हा मला अक्कलच नव्हती. मला असं वाटतं आपल्या वाट्याला एक झी मराठीवरची मेन रोलची सिरियल हे कुठल्याही 21 वर्षाच्या तरुणीचं स्वप्न असेल, आणि सुदैवाने ते लोकांना फार आवडलं आणि ते चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं. पण जेव्हा मी लक्ष मधली सलोनी देशमुख केली ना
तेव्हा मला वाटलं चल वन ऑफ द एक पोलीस इन्स्पेक्टरचा रोल करतोय. आदेशदादांनी जेव्हा मला फोन केला की असं असं आपण करतोय, पण जेव्हा शूटिंगला गेले आणि ती अनेक मोठ्या मोठ्या पोलीस ऑफिसर्स तिथे उपस्थित होते आणि त्यानंतर ती वर्दी चढवली ना, आई शपथ सांगते मला असं चर्र झालं, भीती वाटली. म्हटलं आईच्या गावात आता हा नुसता रोल नाहीये काय, ही जबाबदारी आहे, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही तुम्ही आन्सरेबल आहात कोणाला तरी, आणि त्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ही भूमिका आहे जी मराठीत आतापर्यंत अनेक वर्षात घडली नाहीये. आणि एक शिवधनुष्य होतं खरं सांगायचं तर. कारण आपण मी सुद्धा चित्रपटातनच पोलीस पाहिलेले की जे सगळा गुन्हा घडून गेल्यानंतर येतात कुठेतरी येतात. मूर्ख पोलीस दाखवण्याचं काम आतापर्यंत चित्रपटांनी केलं होतं आधीच्या, म्हणजे जोपर्यंत मी की त्यामुळे पोलिसांची प्रतिमा फार डागाळलेली प्रतीत केली होती अनेक चित्रपटांमधनं, मालिकांमधनं. अनेक की गुन्हा घडून गेला, सगळं घडून गेलं, वो भाग गया और उसके बाद पोलीस आ गए. त्यामुळे पोलिसांविषयीचा जो आदर होता ना तो मनात कधी निर्माण नाही झाला जोपर्यंत अनेकांनी चित्रपटांमधून टिंगल गेलेली आहे, गंमत केली आहे की काय असे असतात का पोलीस. नाही, ह्या लक्ष्याच्या निमित्ताने अनेक मोठमोठ्या पोलीस ऑफिसर्सना भेटले, अनेक मोठमोठ्या कथा आणि त्या परफॉर्म करायची संधी मिळाली. तर मला असं वाटलं कलाकार म्हणून, नागरिक म्हणून माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी की त्यांची प्रतिमा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायची. पण ऍट द सेम टाइम पोलीस म्हणजे काय, गुन्हा घडला लोकांना पकडायचं, मारायचं, 4 फटके द्यायचे आणि आत्महत्या टाकायचं, याच्या पलीकडे माणूस म्हणून पण असतात ना. म्हणजे आमचं क्रिएटिव्ह लेवलला थोडंसं अनबन झाली होती मधल्या काळात की मी म्हटलं की हिला आई असेल ती दाखवे ना, पोलीस स्टेशनमध्ये नुसती येते, केस विषयी बोलते, निघून जाते. तर मी म्हटलं की बॅकस्टोरी पण असेल ना, म्हणजे काहीतरी ह्यांच्या पर्सनल आयुष्याचं. आपण जेव्हा डॉक्टर असतो, आपल्या बायकोला बरं नसेल तर आपण त्या ह्याच्यात येतो, किंवा आपल्या मूल झालं असेल तर त्या आनंदात येतो. तुम्ही कुठलेही प्रोफेशनल असताना पर्सनल लेवलचं तुमचं रिफ्लेक्शन येत असतं ना. तर मी एकदा सीन सुरू झाला तर मी असंच आईशी बोलत आले, हा आई 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 स्टेशनमध्ये पोहोचली, हो हो मी करते तुला, नाही डबा नको पाठवूस आई, मी हा बोल आई बाय. तर अशा मुली असतात ना, आणि ते इतकं लोकांना अपील झालं ना की त्या पोलिसाच्या वर्दीतला ह्युमन कुठेतरी लोकांना आणि नंतर मग ते आम्ही कॅरी फॉरवर्ड केलं, तिचं आईशी बोलणं, मग तिचं ते आईचं कॅरेक्टर अशा पद्धतीने इन झालं. सो मला असं वाटतं की कुठलाही कॅरेक्टर करताना तुम्ही त्यातल्या ह्युमन लेवल सोडली नाही पाहिजे, आणि ते कुठेतरी मी सतत माझ्या कामातनं दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे तुलिका, अमोलनी अप्रतिम कॅरेक्टर लिहिलं होतं, लालबागची अशी डॅशिंग तरुणी जी लग्न करून बन्यांच्या घरात येते. पण मी सेटवर आले आणि मला किचन मधून बाहेर यायचं सीन असला की माझ्या सेटिंगवाल्या लोकांची तितर पितर व्हायची, आता हिला काय लागणार, थोडंसं पीठ लागणार, मळलेली कणिक लागणार, तिथे पातेलं घेऊन येणार का, काय पालेभाजी हा का. तर अशी मी काहीही घेऊन यायचे. मग इकडे थोडंसं हे लागलेलं. मी म्हटलं हिरोईननी प्रत्येक वेळी सुंदर दिसणं अपेक्षित नसतं, हिरोईननी ती आहे तशी दिसणं अपेक्षित असतं, आणि त्यातनं सौंदर्य लोक शोधतील. म्हणजे घरात काम करत असताना, फोडणी देत असताना फोडणीने शिंक येते, टसका लागतो. आणि मला असं वाटतं हे आपण कुठेतरी डेली सोपमध्ये ना काम करताना कधी कधी विसरायला होतं. आणि ही गोष्ट मला विनय आपटेंनी सांगितली की खऱ्याच्या जवळ जाणारं काम करायचा प्रयत्न कर. आणि ते जेव्हापासून त्यांनी सांगितलं ना, परफॉर्म करताना एक चस्का लागला की त्यातलं खरे पण शोधायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर माझी जी कॅरेक्टर्सची डेव्हलपमेंट करताना मला इतकी मजा यायला लागली ना अमृताताई, की आय कांट टेल यू, देर इज अ डिफरंट किक आणि काय नशा. त्या पद्धतीने काम करण्यात एक वेगळा नशा आहे, वेगळी नशा आहे, आणि मला ती यायला लागली. तू नाटकात जास्त काम करताना दिसतेस, तर वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या भूमिका केल्यास सांग. माझं पहिलं नाटक होतं याच दिवशी याच वेळी, प्रतिमाताईंनी डायरेक्ट केलं होतं. त्यात मी अत्यंत घाणेरडं काम केलं होतं. पण नाटकातलं काम तुला दुसऱ्या दिवशी सुधारता येतं, परत तिसऱ्या दिवशी आणखीन सुधारणा होते. चित्रपटाचं तसं होत नाही, एकदा शूटिंग झालं की झालं, परंतु नाटकात तुला दिवसेदिवस सुधारणा करता येते वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये. बरोबर आहे, अगदीच मान्य आहे. पण मला असं वाटतं चित्रपटाचं स्क्रिप्टच्या प्रोसेसपासून तुम्ही इन्व्हॉल्व्ह असता ना त्याच्यामध्ये. नाटकाचा जरी प्रयोग असला तरी चित्रपटात दोन्ही पद्धतीने काम करण्याची पद्धत वेगळी आहे. नाटकात तुम्हाला रोज वेगळं सुचण्याची, इकडे तुम्हाला तुमची बुद्धी एकदाच वापरली आणि एकदाच बेस्ट द्यावं लागतं. इथे तुम्हाला रोज वेगळ्या पद्धतीने बेस्ट द्यायची संधी मिळते. सो मला असं वाटतं दोन्हीमध्ये वेगवेगळी चॅलेंजेस आहेत. ऍट द सेम टाइम डेली सोप करायला मला इतकी मजा येते, त्यामुळे डेली सोप मध्ये तुम्हाला ते कॅरेक्टर
वळवायची संधी मिळते. म्हणजे जेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे आता खूप अशा पद्धतीने बोलतेय, थोडासा फरक करून बघूया, तर तुम्हाला ती संधी कलाकार म्हणून रोज उपलब्ध होते, रोज. आणि इतक्या सहजतेने डेली सोप्स लोकांपर्यंत पोहोचतात ना, त्यामुळे कॅरेक्टर्स लोकांपर्यंत पटकन पोहोचतात, लोकांना पटकन आवडतात. आणि मला पर्सनली असं नेहमी वाटतं की त्या कॅरेक्टरला काहीतरी फिजिकल इश्यू दाखवला ना, किंवा म्हणजे मोठा नाही पण म्हणजे पुन्हा एकदा मी सलोनी देशमुखचं सांगेन की मला ना सर्दी झाली होती आणि मला ना चालू सीन मध्ये शिंक आली. म्हटलं येऊ दे ना, माणूस आहे खरं. आणि एक्सक्यूज मी, हा बोला. तर शिंक नाही येऊ शकत का? सलोनी देशमुख पोलिसांना सर्दी होऊ नाही शकत असं नाहीये ना कुठे लिहिलेलं. पोलीस आहे, एक स्त्री आहे, एक माणूस आहे, तिला सर्दी होऊ शकते, ताप येऊ शकतो, आजारी असू शकते, एखाद दिवशीचा एक एपिसोड मूड नसतो, एखाद वेळेस त्रास होतो, कुठल्या तरी केसमध्ये आपण गुंततो, त्याचा त्रास होतो. बॅक स्टोरीला फक्त तुम्ही ते कॅरेक्टर नसता, त्या कॅरेक्टरची काहीतरी बॅक स्टोरी पण असते. आणि हे डेली सोपमध्ये काम करताना कधी कधी ना विसरायला होतं. पण मी खरं सांगते, विनय काकांनी हे सांगितल्यापासून ना रोज त्याचा विचार करून रोज काहीतरी त्याच्यामध्ये नवीन आणायचा प्रयत्न केला. सो 5-5 वर्ष शोज केले मी, 5.5 वर्ष शोज गेले आणि मला कंटाळ नाही आला. नवीन नाही येत गेले ना, रोज काहीतरी नवीन. ऑल द बेस्ट अल्टिमेट देवेंद्र पेमनी, ज्याच्यामध्ये मी आंधळीची भूमिका करायचे. वय लग्नाचं कोल्हटकरांनी डिरेक्ट केलं होतं, मी आणि मोहन काका काम करायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर तू फक्त हो म्हण राजन ताम्हाणेंनी डिरेक्ट केलं होतं, ते आम्ही पुनरुज्जीवित केलं होतं. मी अश्विनी एकबोटे आणि शरद पोंक्षे काम करायचो त्याच्यामध्ये. आणि चर्चा तर होणारच केलं, प्रपोजल केलं आणि आता सुरू आहे ते मास्टर माइंड. सो मला तुझं ते प्रपोजल नाटक अतिशय आवडलं होतं. तो एक वेगळा प्रयोग होता, ट्रेन स्टेजवर आणणं. हे तू एका कॉल गर्लचं काम अप्रतिम केलं होतं. तू अशा तऱ्हेने ती उभी राहायची आणि अमोल कोल्हे होता, मला वाटतं त्याच्यात अमोल कोल्हे होता काही पोलिसांच्या भूमिकेत. काही प्रयोगानंतर असतात काळे आला. फार मजा आली होती त्या प्रोसेसमध्ये. तर इतकी आपण कधी बाकी पोलीस पाहिलेले असतात किंवा घरगुती गृहिणी पाहिलेली असते, पण आपण प्रॉस्टिट्यूट बरोबर अशा कधी गप्पा मारलेल्या असतात. आपण माहिती नसतं त्यांचं डे टू डे लाईफ काय असते किंवा कशा वागतील. त्यामुळे मी राजन काकांना म्हटलं, राजन काका मला जे इन्स्टिंक्टिव्हली वाटतं ना तेवढं करेन. फक्त मी गीताताईला, माझी कॉस्ट्युम डिझायनर गीता गोडबोले, तिला फक्त एक सांगितलं होतं, गीताताई मला कुठलाही अवयव दिसेल असं काहीच देऊ नकोस, कारण माझा कम्फर्ट झोन नसेल ना तर मी माझ्या पद्धतीने परफॉर्म करू शकणार नाही. बरोबर. आणि तिने इतके उत्तम कॉस्ट्युम्स केले होते. पण ते कॉस्ट्युम्स माझा प्रॉब्लेम आहे माहितीये, जोपर्यंत मला कपडे घालत नाही ना तोपर्यंत मला त्याची चाल, त्याचं बोलणं, त्याचं वागणं कळत, त्या रोलमध्ये शिरत नाही, मला कळतच नाही. म्हणजे अचानक मला स्वतःला माझ्यामध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन त्या कपड्यांनंतर मध्ये दिसतं. सो नाटकं अशा प्रकारे केली, चित्रपट पण अनेक केले. म्हणजे आता मध्ये कोणीतरी माझा इंटरव्ह्यू घेतला का, मध्ये कोणीतरी मला एका कार्यक्रमाला बोलवलं तेव्हा माझी ओळख करून देताना त्यांनी जवळजवळ 12-14 चित्रपटांची नावं वाचली. तेव्हा म्हटलं अय्या मी खरंच एवढे चित्रपट केलेत का? कारण माहिती नाही, म्हणजे सुदैवाने शिकवलं मला खूप, पण काय बरेचसे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचले ते जास्त लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, हिट झाले नाहीत, किंवा कधी कधी आपले चॉईसेस चुकतात. तसे चॉईसेस चुकले, योग्य वेळी योग्य. अनेक चित्रपट रिलीज होत नाहीत, ते रिलीज झाले तरी चांगले नसतात, कधी कधी चांगले असतात म्हणजे लोकांना आवडत नाहीत, किंवा प्रत्येक प्रोजेक्ट आपलं भविष्य घेऊन आलेलं असतं. एखाद्याच्या भविष्यात फ्लॉप होणं असेल तर ते फ्लॉप होतं. तर मला असं वाटतं की चित्रपट मतलब उधर कुछ दाल पकी नाही मेरी अजूनपर्यंत तरी. पण चित्रपट असो, नाटक असो किंवा डेली सोप, यापैकी जास्त तू कम्फर्टेबल कशात असतेस? मला मालिका करायला जाम मजा येते, कारण मी माझ्या पद्धतीने रोल करायचा प्रयत्न केला. तो समजायला किंवा तो लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मला वेळ लागत असेल. म्हणजे मी काय फार बुद्धिमान अभिनेत्री असं मला वाटत नाही, पण मी सिन्सिअर आहे आणि 200% सिन्सिअर आहे. यू कॅन चॅलेंज माय सिन्सिअरिटी. त्यामुळे मला असं वाटतं की अल्टिमेटली आय विल गो देअर, आय विल रीच देअर अँड यू कॅन स्टॉप मी फ्रॉम रिचिंग देअर. आई बाबा नाहीयेत मला. जेव्हा मी वादळवाटची सुरुवात केली ना तेव्हा मी खूप लांब राहत होते आई बाबांपासून. बहीण आणि ना, आय एम सॉरी पण मला ना आठवण आली एकदम आईची. ही फॅमिलीपासून दूर राहणं काय ना मला खूप माहितीच नव्हतं. पण त्या मालिकेच्या दरम्यान ना कितीही नवीन असले, येत नसलं, खूप चिडचिड करत असले लोक माझ्यावर, गंमत करत असले माझी, तरी मला एक फॅमिली दिली मालिकेने, झी मराठीने, शशांक सोळंकीच्या वादळवाटमधून. सो मला असं वाटतं एक कुटुंब निर्माण झालं, माझं पॅरलल कुटुंब, जिथे मी माझी आई शोधली, जिथे मी माझी बहीण शोधली, मी माझे बाबा शोधले. आणि त्या डेली सोपनी मला कॉन्फिडन्स दिला की मी करू शकते. कारण 21व्या वर्षी आत्ता सहज मुली येतात आणि राहतात, पण त्या काळात हे रोजचं नव्हतं.
आणि मी कधीच आईबाबांपासून वेगळी राहिले नव्हते, त्यामुळे त्यांच्यापासून वेगळं राहून चांगलं काम करायचं. कुठे राहत होती तू आई बरोबर? कल्याणला राहायचे. कल्याणला. आणि कल्याणवरनं रोज सकाळी शूटिंगला यायचं, रात्री 2 वाजता पॅकअप. सुरुवातीला प्रयत्न केले पण ते ना तब्येतीवर यायला लागलं, त्यामुळे मी बोरिवलीमध्ये शिफ्ट झाले, भाड्याने राहायचं. तेव्हा मी माझी फॅमिली शोधली आणि मला मग तिकडे ना बरं वाटलं. आणि तेव्हापासून प्रत्येक मालिका, सुदैवाने माझी प्रत्येक मालिका कमीत कमी 3 ते 4 वर्ष चालली, त्यामुळे ती फॅमिली निर्माण झाली. तर ती सगळी स्ट्रगलची प्रोसेस मी पाहिली आहे, म्हणजे राहायचा स्ट्रगल. म्हणजे फॅमिलीचे मेंबर्स असले तरी आपल्या वेळेनुसार त्यांना त्रास देण्यात काही अर्थ नाही. तर जेव्हा मी घर घेतलं ना बोरिवलीचं, तेव्हा मी ठरवलं होतं की माझ्याकडनं जी मदत करते, मी जेव्हा नंतर शिफ्ट झाले तर माझ्या बोरिवलीच्या घरात तिकडे भरघोस भाडं असताना माझे अनेक मित्रमैत्रिणी त्या घरामध्ये राहिलेत. म्हणजे आस्ताद राहिलाय, त्यानंतर अजय पुरकर, त्यानंतर धनश्री काडगावकर राहिली, आणखीन 1-2 आर्टिस्ट राहिलेत त्या घरामध्ये. आणि त्या सगळ्यांची घरं झाली आहेत. म्हणजे मला माझ्या पद्धतीने मला असं वाटायचं कलाकार आहेत, आपण त्यांना मदत नाही केली, आत्ता आपल्याकडे आहे ना सगळ्या गोष्टी, तर आपण आत्ता मदत करूया. तुम्हाला जमतील तेवढे पैसे द्या, त्या सोसायटीचं फक्त रेंट आणि हे निघेल एवढे पैसे द्या. आणि ते राहिलेत. आणि मला ना आनंद वाटतो की मित्रांची घरं झाली आणि कुठेतरी ना त्यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर मी त्यांना उपयोगी पडू शकले. तसंच आम्ही लक्षचं शूट करायचो आणि रात्री अपरात्री कधीही पॅकअप व्हायचं. आणि मी ते अनुभवलंय ना की 12 वाजता पॅकअप झाल्यानंतर सगळे निघून जायचे सुरुवातीच्या काळात वादळवाटच्या शूटला, आणि मी एकटी कशी जाऊ कल्याणला. तर हेअरड्रेसर आणि मी अनेकदा बस पकडून जायचो. लक्षच्या शूटला मी प्रामुख्याने केलं की लांब राहणाऱ्या मैत्रिणींच्या चला माझ्या घरी, तुम्ही हॉलमध्ये झोपा पण झोपा, म्हणून मी त्याला घरी घेऊन जायचे, जेवायचं आणि छान, आणि दुसऱ्या दिवशी शांत. पण तर मला असं वाटतं ह्या ब्लेसिंग्ज असतात कुठली अपेक्षा न ठेवता, आणि या ब्लेसिंग्ज ना माझ्या सतत पाठीशी राहिल्यात. त्यामुळे आय थिंक त्याचा फरक पडतो तुमच्या आयुष्यावर, चांगल्या लोकांच्या आशीर्वादांचा. आणि हे आशीर्वाद मी कुठलाही स्वार्थ न जपताना मला ते मिळालेत आणि त्याने खूप फरक पडला आयुष्यात. सो आपण कर्म करत राहू आपण. आणि अशा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरनं नेहमी मला असं वाटतं की छान तर घडलंच, पण पर्सनल फ्रंटवर इतकं काहीतरी विचित्र घडलं ना की मला मानसिकरित्या शांत करण्यासाठी माझं काम माझ्या नेहमी बरोबर होतं. की एक काम करताना माझी आई गेली, एक काम करताना माझे बाबा गेले, एक काम करताना आजी गेली, एक काम करताना माझं रिलेशन विथ माय करंट हजबंड थोडंसं विस्कळीत झालं होतं आणि मी खूप डिस्टर्ब होते. पण अशा वेळी ना माझं काम गॉड अंडरस्टूड. आय थिंक जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता ना तेव्हा स्वामी असतात आणि त्यांनी मला त्या कामातनं तारलं. मग एका पॉइंटला जेव्हा मी खूपच अशी मुलाच्या नंतर गळले होते ना, पुन्हा मला कामाची गरज होती, स्वतःवरचा कॉन्फिडन्स गेला होता, झाडी झाले होते. त्या काळामध्ये वेड्यासारखी वागतातच. म्हणजे आय वेंट थ्रू अ व्हेरी सिव्हिअर पोस्टपार्टम डिप्रेशन आणि भीतीदायक डिप्रेशन. तर तेव्हा मला खरंच असं वाटलं की आत्ता काय करायचं, म्हणजे आत्ता आपल्याकडे काहीच नाहीये, बँकेमध्ये पैसे नाही आहेत आत्ता, आणि नवऱ्याकडे सवय नाही ना आपल्याला, मागायची सवय नाहीये मला. त्यामुळे मी सारखे भाजीला पण पैसे मागते. आणि त्याचा ना मला तो कधी बोलला नाही किंवा त्यांनी कधी मला एकदाही जाणवू दिलं नाही की तू मागतेस. पण मला ते मागायचे ना आतमधनं लाज वाटायला लागली, गिल्ट यायला लागला आणि मला खूप मी इमोशनली डिस्टर्ब झाले. आय वॉज व्हेरी व्हेरी डिस्टर्ब. आणि अशा काळात मी देवाला म्हटलं मला खरंच चांगलं काम दे, आणि एक कॉमेडी शो केला. त्याच्यामध्ये मी फारच विचित्र काहीतरी जाडी झाले होते, लोकांनी मला फार ट्रोल केलं तेव्हा. आणि पुन्हा एकदा माझा कॉन्फिडन्स अजून कमी झाला की मी काय करू, मला कोणी माझ्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचणार नाहीये का, भीती वाटायला लागली. आणि अशा भीतीत सुदैवानी मनीषनी आयरिशची हम बने तुम बने मालिका आणली. त्याचबरोबर मग एक छान नाटक आलं त्यानंतर माझ्याकडे. आणि मला असं वाटतं की मनापासून प्रार्थना केली ना तर स्वामी, देव, कुठलाही देव ऐकतो. आणि माझा कॉन्फिडन्स पुन्हा वाढायला सुरुवात झाली जेव्हा आपल्या नावाचा चेक लिहून महिन्याच्या महिन्याला बँकेत जमा होतो. 5 रुपये असेल, 10 रुपये असेल, 15 रुपये असेल, 50 लाख असेल, पण तुमचे पैसे तुम्हाला नेहमी विश्वास देतात. आणि आत्ता सुद्धा माझं असं झालं की आता चला आता काम करायला सुरुवात करूया. 3 वर्ष जवळजवळ मी घरात होते. काही कारणाने स्वतःहून मुलासाठी मला घरी राहणं भाग होतं, कारण आई नाही, वडील नाही, सासू नाही, सासरे नाही, बहिणी जवळ नाही, आणि मोठं हक्काने कान पिळायला किंवा सल्ले द्यायला, मार्गदर्शन करायला कोणीच नाही. आणि अशा वेळी नवरा त्याचा बिझनेस सेटल करतोय, त्यामुळे तू थांब असंही मला सांगायचं नव्हतं. त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तू घरी बस. त्याचं सहकार्य किती होतं? त्याचं सहकार्य संसार करताना, तू ह्या धडपडीतून जाताना
तो म्हणायचा का जातो शूटिंगला, मी तो मला त्यांनी मला कधीच थांबवलं नाही. म्हणजे मी म्हणते ना यार की भगवान एक हात से लेता है ना तो 10 हात से देता है. म्हणजे 10 हाताने दिला. भांडणं नाही झाली तर अशातला भाग नाही खूप झाली. त्यांनी मला समजून घेण्यात तो कमी पडला, मी त्याला समजून घेण्यात 100% कमी पडला. ते नॉर्मल आहे ग भांडण होणं, त्याच्याबद्दल काय विषय नाही. पण तो सहकार्य करत होता की नाही असं मला म्हणायचं. 100%. तो सहकार्य करत होता हे मला जाणवत नव्हतं, पण तो सहकार्य करत होता. मी त्याला सहकार्य करत होते त्याला जाणवत नव्हतं. त्यामुळे अगदी आपण वेगळं होऊया पर्यंत भांडणं पोचली. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला असं लक्षात येतं आत्ता आपण एकमेकांसाठी आपणच आहोत, कारण आपल्याला कोणीच नाहीये. आणि हे जे पिल्लू आपण आणलंय ना आपण त्याच्यासाठी जगायला पाहिजे. आणि जर एकटं जगलं ना तर आपण 100% त्याला हवं ते देऊ शकतो. पण आई बाबा म्हणून एकत्र जगलो ना तर आपण त्याला अजून काहीतरी छान देऊ शकतो. सो दोघांनी एका काळात असं जाणवलं की आपण दोघांनी मुलाला वाढवायला एकत्र छान राहिलं पाहिजे. आणि वयही अशी असतात ना, तुम्ही 30शीतनं 40शीत प्रवेश करत असता, तुम्ही वॉलेटाईल झालेले असता, पण हे समजून घेण्यासाठी एकमेकांबरोबर बसणं आणि संवाद साधणं खूप आवश्यक असतं, जो मधल्या काळात होत नव्हता. मग प्रकर्षाने आम्हाला हे जाणवलं, दोघांनाही जाणवलं आणि म्हटलं की थोडा वेळ प्रायोरिटीमध्ये आपण नवरा बायको राहूया. मूल आहे आपलं, पण आपण एकमेकांना प्रायोरिटी देऊन खुश राहिलो ना तर आपण त्या बाळाला खुश ठेवू शकतो. आणि आता सुदैवाने ती मॅच्युरिटी लेवल किंवा ते अंडरस्टँडिंग इतकं चांगलं आहे ना की म्हणजे आम्हाला सांगावंही लागत नाही की हे करणं आवश्यक आहे. म्हणजे छोटीशी गोष्ट असते जे पुरुषांना कधी कधी कळतच नाही की ते अरे तू हे का नाही केलं, मुलासमोर बोलून जाते, हे हा ड्रेस कशाला ठेवला, ह्याच्यावर बघ. ते बरोबर आहे, त्यांचं डाग लागलेला असतो, कधी कधी आई गडबडीमध्ये विसरून गेलेली असते. पण मी त्याला म्हटलं की हे ना तू मला नंतर सांग, 100% चुकीचं असेल पण तू मुलासमोर सांगितलंस तर त्याला काय वाटेल की आई सतत चुकीची आहे. किंवा मी पण त्याला बोलताना की अरे तू असं नको ना करत जाऊ, तू 7 वाजता बाहेर जातोस, मग म्हणाला मला सांग तू, पण हे त्याच्यासमोर नको सांगू. सो हे आम्ही प्रकर्षाने पाळतो. म्हणजे कॅज्युअल पेरेंटिंग बरोबर चांगले संस्कार. हा, मला असं वाटतं की ती पिढी घडवणं ही आपली जबाबदारी आहे ना. मग आपण हेल्दी पिढी घडवूया. आणि हेल्दी पिढी केव्हा घडवे, तेव्हा मानसिकरित्या ते स्टेबल असतील, हॅप्पी असतील, तेव्हा आपण हेल्दी पिढी घडवू शकतो. सो आय थिंक ही हेल्प मी. त्याच्याकडनं मी एक गोष्ट 100 200% शिकले की मी खूप हायपर होते, तितर खूप अशी. म्हणजे मला कधी कधी वाटतं की मला ADHD होता का, किंवा मी अजून टेस्ट नाही केली पण कदाचित पॉझिटिव्ह येईल. अटेन्शन डिसऑर्डर, डेफिसिट डिसऑर्डर 100% मला असं वाटतं कधी कधी की माझ्यामध्ये असणार, कारण माझा फोकस असा मला कंटाळा येतो एखाद्या गोष्टीचा. तर मला त्यांनी थोडासा फोकस शिकवला, थोडंसं शांत राहायला शिकवलं आयुष्यात. आणि त्यांनी मला एक सांगितलं, जो गुरुमंत्र दिला माझ्या नवऱ्याने, की जेव्हा आपल्या एक्स्ट्रीम इमोशन्स येत असतात तेव्हा रिॲक्टच व्हायचं नसतं. एक्स्ट्रीमली हॅपी असतो तेव्हाही रिॲक्ट व्हायचं नसतं. एक्स्ट्रीमली सॅड असतो, एक्स्ट्रीमली तुम्ही तेव्हा रिॲक्ट व्हायचं नसतं. 5 मिनिटं घ्यायची असतात आणि त्यानंतर रिॲक्ट व्हायचं असतं. कारण अशा वेळी एक्स्ट्रीम सिच्युएशन मधली रिॲक्शन ही नेहमी चुकीची असते. आणि हा गुरुमित्र आहे माझा. सो आय थिंक आय थँक हिम फॉर एव्हर की मला त्यांनी हे शिकवलं. मला त्यांनी माणसं ओळखायला शिकवली. मला त्यांनी काही माणसांना आपण म्हणतो ना, मी पाळत होते घरामध्ये. त्यांनी मला सांगितलं की या माणसाला दूर ठेव, या माणसाला जरा दूर ठेव, या माणसापासून जरा बाजूला हो. आणि मला तेव्हा कळलं नाही, पण नंतर जेव्हा मी अनुभव घेतला, मी म्हटलं यार कसं काय रे तू ओळखतोस. तो म्हणाला तुझ्या चांगलेपणाचा ना, चांगुलपणाचा कधी कधी लोक गैरफायदा, खूप चांगली आहेस आणि त्याचा गैरफायदा घेतात लोक. आणि ना माझा स्वभावानं असा होता की लेट गो, लेव्हरेज द्यायचं लोकांना. नंतर एक दिवस तो बॉम्बस्फोट. पण आता मी त्याच्याकडनं हे मी आत्ता अनुभवाने किंवा रेकीचा अभ्यास केल्यानंतर मी माणसांना, त्या अनुभवांना त्यातनं शिकायचं आणि डिलीट करायचं. आपल्या डोक्यात एक, हातात एक बटन. परंतु आता तू या क्षेत्रात, अशा क्षेत्रात वावरतेस तर आजूबाजूला अशी अनेक माणसं असतील. हो, मग तुला असे काही त्यांचे बरे वाईट अनुभव आले आहेत का? आता नाही आलेत, म्हणजे आतापर्यंत. आत्ताच असं नाही म्हणत, टप्प्यानंतर नाही आले, पण सुरुवातीला एक अगदी म्हणजे 14 वर्षापूर्वी, 14-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याचं पहिलं नावही आठवत नाही. गुप्ते नावाचा एक मुलगा होता, ज्यांनी एका मोठ्या रायटर डिरेक्टरशी माझे संबंध आहेत चांगले, तो माझा काका आहे, मामा आहे असं सांगून
तेव्हा मी नवीन होते. म्हटलं आम्हाला तुला एक स्टोरी सांगायची, असं सांगितलं, एक स्टोरी सांगितली. आम्ही त्या प्रीतम हॉटेलच्या सीसीडी मध्ये भेटलो. मला ती गोष्ट सांगितली आणि मला म्हणाला की आता तुला अंडरस्टँड करावं लागेल. म्हणलो मग मला असं टिंग झालं, कारण तेवढी हुशार आहे मी. तर बायकांना तो सेन्स असतोच. तर मी म्हटलं ह्याचं काहीतरी गडबडतंय. मग मी पण त्याला म्हटलं की बघूया, ह्याच्याकडनंच काढून घेऊया आणि नंतर ते शब्द आपल्याला सापडले की आपण काय करायचं ठरवूया. म्हटलं अंडरस्टँड म्हणजे रोल आपण ही फिल्म अंडरस्टँड करूनच करणार ना. नाही म्हणजे थोडंसं एक त्या पद्धतीने करावं लागेल. म्हटलं कुठल्या पद्धतीने, या रोलमध्ये तर मला त्या पद्धतीने करावं असं काही दिसत नाहीये. म्हणजे थोडंसं एक भेटाभेटी करावी लागते. मी म्हटलं कोणाला, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, हे आपण भेटणारच ना रिडिंगसाठी, रिहर्सलसाठी. म्हणजे थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. म्हटलं काय कॉम्प्रोमाइज करावं लागेल, म्हणजे थोडंसं एक स्पेशल मीटिंग करावी लागेल डिरेक्टर बरोबर. मी म्हटलं कशासाठी. तर मला म्हणाल तुला कळत नाहीये का मी काय सगळ्या अर्थाने एक्सप्लेन करू. म्हटलं नाही, तुम्हाला सगळ्या अर्थाने एक्सप्लेन कर. तर तो म्हणाला की त्यांच्याशी संबंध तुला निर्माण करावे लागतील, प्रेमाचे, थोडंसं अंडरस्टँडिंग करावं लागेल, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मी ताडकन उठले, फाटकन त्याच्या मारलं. म्हटलं ऐक काय सांगते. त्याचे कारण मी म्हटलं हे बघ, आत्ता बोललास, याच्या पुढे ना तू पुरुष म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही राहणार. याच्या पुढे जर परत माझ्या आणि माझ्या मैत्रिणींच्या आसपास फिरकलास आणि त्यानंतर माणूस मला कधी दिसलाच नाही, कुठेच दिसला नाही, त्याचं सुदैव आहे. कारण मला ना असं वाटतं की हे काय गृहीत धरता का. म्हणजे जेव्हा तुला कळतं की या मुलीचं इंटेन्शन त्या पद्धतीने काम करण्याचं नाहीये, तेव्हा तरी तू थांबायला पाहिजेस ना. म्हणजे काही मुलींनी ठरवून येत असेल की आय एम रेडी फॉर इट, मला त्यांना जज नाही करायचं, इट्स देअर चॉईस. पण ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती आहे. तुला वाटलं असेल तुला माहित नाही, तू कोणाकडे बोलली नाही, म्हणूनच मी तुला हा प्रश्न विचारला. कारण तेव्हा म्हणून तुझ्यापासून लोक जरा बापरे इथे डॅशिंग आहे, हे तू थोबाडीत मारलीस, हे इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे. हो, म्हणून असं बापरे अरे मला माझा प्रॉब्लेम हाच, मला कधी कधी प्रॉब्लेम वाटतो की माझी इमेज ना अशी खूप स्ट्रॉंग, खूप अशी आगाऊ, खूप अशी सेल्फ सेंटर्ड मुलगी म्हणून झाली. तर आय एम नॉट, आय एम कम्प्लिटली ऑपोजिट दॅट. म्हणजे माझ्या जवळ जे मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे मनवा म्हणा, तुमच्या दोन्ही सुना मैत्रिणी आहेत माझ्या, मी किती वेळा इकडे येऊन गेले. मला असं वाटतं माझी लाघवी जी बाजू आहे, आता मी लाघवी आहे असं स्वतःहून म्हटलं की अनेक लोक हॅ करून हसतील आणि त्यांना काही पटणार नाही. पण मला असं वाटतं की मला माणसं हवी आहेत आणि ती माणसांची कमी मी चुकीच्या माणसांना माझ्या जवळ करून पूर्ण नाही करायची, ही भीती वाटते मला. आणि त्या भीतीपोटी कदाचित मी अशी वागत असेल. पण मला आणि माझ्या नवऱ्याला घरात माणसांनी भरलेलं घर आवडतं. म्हणजे आज तुम्ही कुठे भेटायचं गप्पा मारायला, पार्टी करायला, तर माझ्या नकळत सुद्धा, मला माहिती नसतं, माझे मित्रमैत्रिणी फोन करून सांगतात आज तुझ्या घरात आम्ही भेटतोय, तू येणार आहेस का. सो आय थिंक आम्हाला दोघांना माणसं हवी आहेत, पण ती भीती आहे मनात, चुकीची माणसं जवळ येऊ नयेत म्हणून कदाचित असं मी झाले असेल. पण मी आज या पॉडकास्टच्या निमित्ताने लोकांना सांगते की यार मला खूप प्रेम हवंय आयुष्यात आणि ते मिळतंय, आणि ते तुमच्याकडनं, प्रेक्षकांकडनं तर 100% मिळतंय. पण ती प्रेमळ माणसं हवी आहेत मला आयुष्यात, जी माझ्या फॅमिलीमधनं मला आता राहिलेली नाही, आणि ती कुठेतरी मी माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये शोधते ना. आणि एक ती मिठी मित्रमैत्रिणीची मला पुरेशी पुढचं 1 महिनाभर चांगलं काम करायला.